आम्ही त्या दिवशी गेलो नव्हतो का आपण ते बघा हे किरकिऱ्या चालू झाल्या यांच्या आता. मग ते इरून 2 भांडे पाणी काढून आणलं असतं आपल्याला पुरत नव्हतं का. मित्रांनो आम्ही घेतलं चिकन. आता आम्हाला जायचं होतं तर आम्ही चाललो आता मित्रांनो. पक्क्यात लगेच शेतातली पार्टी एक नंबर दिसणार आहे तुम्हाला मित्रांनो. पूर्ण पहा फक्त व्हिडिओ. आता मी एवढं तोंड दुखून गेलो त्याची मदत करा थोडीफार. चला बाय बाय. आता समोर दाखवतो सगळं. तर बघा आम्ही चाललो आहे आता गाडीवर. गाडी चालवत आहे आणि आमची सोबत आम्ही टोटल 5 जण आहे गाडीवर. तर 2 मेंबर तुम्हाला समोर गेल्यावर दाखवू. आता दाखवणार नाही कोण आहे तर नाहीतर तुम्ही आता बघणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला नंतर दाखवू. आजची पार्टी नाही का एकदम फुल एन्जॉय होणार आहे मित्रांनो. आज हे विषय नाही फक्त तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. आता बघा मोबाईल पकडायला पण खूप अडचण होती मला. तर गाडीवर आम्ही बसलेलो कसं तरी. तर गाडीवर टोटल 5 जण आहे आम्ही मित्रांनो. तर आता आम्ही तिथे गेल्यावर तुम्हाला पूर्ण ब्लॉग टाकू. पूर्ण व्हिडिओ दाखवू तुम्हाला तिथे गेल्यावर. ते आम्ही पार्टी कशी करतो वगैरे. आणि तिथे किती मेंबर आहे आमच्यासोबत सगळ्यांची ओळख करून देतो. तर चला. तर मित्रांनो आता आम्ही आलो त्या गावात बघा. आणि ते तुम्हाला 2 मेंबर सांगितले होते ना ते पण दाखवतो थांबा. दाखव रे दाखव. हे बघा हे 2 मेंबर आमचे दिसायला नाही. हे आता सध्या याच्यात बघून घ्या. बाकी नंतर दाखवतो. ओके. आणि आम्ही ज्यांच्या शेतात चाललो त्यांनी आम्हाला बोलवलं आणि ते बघा काय करायला लागले. बघा डॉग धुवा लागले. म्हणजे नाव घालायला त्यांना लहान लेकरासाठी. हे बघा सोमा भाऊ इकडे पहा. चला मित्रांनो आता सगळे रेडी झालो आम्ही. आता चाललो आम्ही. हे काय हे बघा आम्ही इथं आलो आमचे 2 मेंबर बघायसाठी. चिल्लर बघा चिल्लर पार्टी किती झाली बघा. विशाल भाऊची हवा किती. नुसतं चहा घ्यायची चालू आहे सगळीकडे. हे बघा विशाल भाऊ बोला काहीतरी कारण तोंडातून गोड शब्द काढून पुढे गेलो लवकरच. इथं काय गोड शब्द काढता. आम्ही पहिले करून ठेवायचं असतं सगळं. तर आताच नियोजन व्हायला लागलं बघा. मग काय आणलं तेल बिल सगळं ओके मध्ये चालू आहे का. ओके म्हणजे एकदम पार्टी. तर हे बघा बाबा आपले बाबा बाबा ऐका ना. जुनी बाबा पिढीच असते बघून घ्या आता. हे आमच्या गाड्या इथं पहिले सांगितलं आमची धन्नो आहे. हे बघा जुनी ती परंपरा जुनीच असती कितीही. आपण आता ही पिढीला बघून घ्या. बाबाचे फेटा वगैरे जुने कपडे धोतर सगळं म्हणजे एक नंबर. बघा भाऊची जुनी कुत्री. भाऊची जुनी फ्रेंड आहे. आम्हाला दुकानात जायचं होतं पैसे नव्हते तेव्हा बघा पैसे आणायला गेला. आता बघा बाबा कोण पैसे घेतो काय वाटलं पैसे त्याला. किती सिक्युरिटी यार पैसा. निघले आता शिकले वेळ होता पण मी स्टॉप केलं होतं. बघा घेतले. किती रुपये आणले रे भैया. दाखव 100ची दाखव दिसली का. तर आम्ही आता दुकानात चाललो आहे बघा. हे 2 मेंबर आमचे मित्रांनो. चला आता आम्हाला रस्ता माहित नाही. हे विशाल भाऊ सगळे समोर गेलेले त्याच्यामुळे आता आम्ही भटका लागलो इकडे तिकडे. 2 रस्ते चुकले आता आमचे. आता रस्ता कुठे चालला. आता आम्ही 3 जण गुंतलो. आता त्या भाऊला फोन लावा लागलो. मित्रांनो व्हिडिओ बघा बरं का. लय मेहनत घ्यायला लागलो. कुठे रे. आता आम्ही पार्टीच्या स्पॉटवर तर आलो मित्रांनो. पण आता इथं आमचे मेंबर कुठे गेले तेच माहित नाही आम्हाला. आम्ही आता दुसऱ्या स्पॉटवर आलो. आता इथं चप्पल गुतली होती पण मी दिसायलो नाही. ते सोमा बोपा किती माग आहे. बंटी भाई कुठे आहे तू. हे बघा या अंगाला काय लागलं.
चलो आता थांबा. या आलो आम्ही स्पॉटर. चूल बिल आम्ही यायच्या पहिलेच सगळं ओकेमध्ये. कुठे हे बघा आमचे 2 मेंबर कसे खेळायले बघा. बघा हे पार्टीचे व्यवसाय. पाणी भांडे होते वेर. 2 येरी होती पलीकडं. कुठं होती त्या येरीला आम्ही त्या दिवशी गेलो नव्हतो का आपण. ते बघा हे किरकिऱ्या चालू झाल्या यांच्या आता. मग ते येरून 2 भांडे पाणी काढून आणलं असतं आपल्याला पुरत नव्हतं का. चला आलो. लय मज्जा येणार आहे. बाहेर बनवून मस्त आतमध्ये बस खायला. अरे पण इथं बसायचं ना. पण झाडं बिडं नाही ना रे तर मस्त तिथं लय भारी होतो. त्या स्पॉटवर भारी होत. आता बघा आमचा मेंबर काय करायला लागला सायली मध्ये. दोन्ही बी होत्यात. काही इकडे वरती लटक वाटलं कांदे हा ना इकडे बाहेरच घेऊन परीने अवतार बघा कसं केला. मला केस बिस पूर्ण उडले इकडे. हे असे केस काढले बाहेर. सोमानी तर केस सोडून दिले. तर आता आम्ही चूल वगैरे पेटत. हे बघा मारली तोंडावर उडी. हेलेच परेशान करायला लागली. पकड रे फोन. फोन पकड. तर चालू आहे व्हिडिओ. अरे खूप जाळ लावला. तर बघा चूल वगैरे पेटलेली आहे आता. तुम्ही उतरा ना. परेशान ना करू ना मला. 2 मिनिटं थांब ना. हा पाणी बिनी पेलं मस्त एरीतला. आता लय भारी लागले एकदम. मधी कुत्रे मांजरे काय काय उडी लागली. हे बाई हे बाई हे गोखर. तर आता चिकन धुवायला चालले आता. हे बाई विहिरी बिरीत पडलं तर हे बघा. मला फोन आला आता. मी आता घरी भांडणं केले यार. असंच हे तर हे बघा चिकन आपण आणलेलं आहे मस्त. परत आण. विष्णू प्लेट आण ना तिकडून एकदा. खाय 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 खाय. डुबुक डुबुक. तर आपण चिकन वगैरे धुवून घेतलं आता. मस्त डबल एकदा 2 पाण्याने धुवून घेऊ आणि त्यानंतर उकडण्यासाठी टाकून देऊ. तर तुम्ही बघत राहा व्हिडिओ. खूप मजा येणार आहे. भाजी कशी बनते ते बघा. आजची तिखट बनते का कशी बनते फिक्काय. आणि खायला नक्की या इकडे. तर बघ तर आपण 2 पाण्याने धुवून काढलेलं आहे. तर आता लवकरच उकडण्यासाठी टाकूया. स्टॉप. भाजी कोण बनवणार आहे. हा भाजी कोण बनवणार आहे. भाजी कोणाला ती बनवता. हा मला पुरं फास्ट करणं लागणार आहे. करू स्टॉप. तर मस्त चिकन वगैरे धुतलेलं आहे एकदम. हां चल. तर थोडंसं तेल टाकायचं जास्त नाही. तेल टाकल्यानंतर पूर्ण तेल यायला लागू द्यायचं. कांदा कापला नाही. चाकू आहे का नाही. चाकू चाकू नसल्यामुळे यायचं करणं पडतं आहे. या ना कापून का. कापू आता. हे काय हाताने झालं ना. आता हे फक्त फोडा पटापट पटापट फोडायचं. मग बिल्डर लागा टाकत लागा. अरे तेल झालं ना. झाकण लावू द्या. हो झाकण लावू त्याला. कुठं कांदे असं फोडायचं. हे मस्त याला लागेल ना नंतर. वरून टाकायला मसाला बिसाला नाही ना याच्यात. त्याच्या मग हळद असं ना. मीठ टाका. मसाला नाही आला ना. आपल्याला आता उकड बनवून टाकू. तर बघा याच्यात आपण कांदा आणि तिकडे कांदा आणि तेल टाकलं होतं. याच्यामध्ये चिकन वगैरे टाकू मस्त. बघा त्यांना तिकडे घ्या.
तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, विशाल भाऊनी जर एक वेळ जर भाजी बनवली तर तुम्ही खाऊन जर बघितली तर तुम्ही नंतर परत विशाल भाऊला भाजी करायला तुम्हीच बोलवसान. तर बघू शकता विशाल भाऊ कशा पद्धतीने करत आहेत. वस्ताद आहे ते वस्ताद. कारण की आम्ही त्यांच्या हाताची भाजी खायसाठी तरसतो, त्याच्यामुळे आम्ही त्यांनाच बनायला लावलेली आहे. तर हे बघा, सांगितले मला. तर मीठ सांडता वाचलेला आहे बघा. याच्यात घ्या ना. बाहेर होतो थोडा दिसतो का? तर बघू शकता हे बघा, मीठ सांडत होतं. मीठ सांडता वाचलेला आहे. मी दरे गावला आहे बघ एका कार्यक्रम. त्याला चार्जेस द्यावा लागे ना. हळदी पुढे फोड ना. चार्जेस घेतो ते. तर बघा, तू फोड. चार्जिंग नाही रे. तर हळद टाका. तर हळद टाकणं चालू आहे, बघून घ्या. एक नंबर होणार आहे. हे बघा, हे बघा, एकदम पिवळं जाळ विजलेला आहे. आम्ही सगळेजण बसलेला आहे. हे बघा, आकाश पण आहे. हाय, मला दाखवा ना. बॉडी बिल्डर. बॉडी बघा, बॉडी. हळद, मीठ आणि कांदा टाकून थोडंसं तेल टाकलं होतं. एकदम तास केलेलं आहे. तर आपण लवकरच त्याला आपल्या चुलीवर ठेवू. मस्त पद्धतशीर. आता याच्या खाली जाळ वगैरे लावणार आहे. इकडं आपण काड्या वगैरे तिथून आणल्या होत्या. तर हे तुमचा परिचय द्या. परिचय सांगा तुमचा. तुम्ही सांगा ना. नाही हो, मला वाटते. लाज वाटते. तर हा आकाश गारखेडे आहे आणि हा इथलाच आहे जवळगाव मधला. आम्ही त्याच्या शेतामध्ये शेत वगैरे हे सर्व त्याच आहे. इथं विहीर आहे, म्हणजे याला सोलार प्लेट बोलतात याला. हे आपल्या मक्काच्या काय ज्वारी बसलेलं आहे. तर जाळ वगैरे लागला. आता मस्त पद्धतशीर आता भाजी वगैरे होईल. तुम्हाला दाखवतो. मसाला वगैरे तयार होऊन येतोय. आता लगेच मसाला तयार होऊन येतोय. 2 मिनिटातच आपण काय करू, आता भाजी उकडू देऊ आणि थोडंसं बसू. आमची चर्चा वगैरे करतो आणि तुम्हाला लवकरच भेटतो. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. लवकरच आपण भेटूया. चला. तर बघू शकता तुम्ही, भाऊनी पाणी ठेवलेलं आहे बघा जाळावरती. जाळ पण लागलेला आहे. तर विशाल भाऊचा लुक बघू शकता तुम्ही. मागून शेंडी वगैरे मस्त एक नंबर बांधलेली. मस्त चिकणे पण दिसत आहे. ते बघा, हसते बघा कशी. बघा परी बघा. ए परी उतर. अरे यार, हे काय परेशान करायला लागले मला. उतरणार रे खाली. जा लवकर उतर. तिथं काय माझं गरम चटका बसायला लागला. उतर बघा कसे परेशान करते बघा. पूर्ण केस पांगून टाकले माझे. अरे आहे का हळद कळत नाही का रे मायला. तर बघा हे किती परेशान करत आहे. गाडीवरचे 5 जण. हेच जे 5 जणांमधले आम्ही 2 जण होतो का, ते हे 2च आहे. ही 2 आहे ती कार्टून. तर जाळ खूप जास्त लागलेला आहे, त्यामुळं भाजी खाली लागू शकते. तर इथंच थांबावं लागणार आहे. तो वास पण येतोय. आता पाणी वगैरे थोडंसं टाकलेलं आहे मी. हा प्लेट पण मस्त गरम झालेली आहे. कशाचे बिया खायला लागले. अरे किस कर मस्त. व्हिडिओ न घेऊ म्हणजे ते बांधेल नाही रे.
पाणी बदले पण मी पहिली उडी मारतो त्यांना घेऊन. बाळा आण ते जेवायच्या आधी बघ. नाही जेवायच्या चाला ना जेवण झाल्यावर कुठं पाऊस मसाले फिसाले सगळे काढून घे. याच्यात भाकरीच नसतं इथं काहीतरी लागलं मला. यार कोणी माय घरून आणलं मध्ये एकदम थांब थांब सांडते मित्रांनो कल्पा यांना बोकड्याचं मटण खायचं आणि विशाल म्हणून चिकन आणलं. बाबा रे बाबा एक मिनिट सब कुछ करेंगे. तुम्ही बिर्याणी बनली खाऊ वाटली कुत्र्यांना घाली ती कुत्र्यांना लवकर मिरची तेल पा किती अद्रक पेस्ट दी भैया. याच्यात पण कांद्याची हे होती ना अद्रक कोथमीर आणि ते याच्यात पण लय मोठी आहे. मस्त विषय होणार आहे वाटतं आता. हा कोथमीर लय मोठा का कोथिंबीर जास्त टाका त्या माणसाला एवढी भूक लागली की ते डायरेक्ट कोथिंबीर खायला लागला. तोडू का तोड ना ते फक्त खालचं तोडून टाक ते राहू ते कशाला कापायला मग अरे ते राहू दे तसं गांजा चल ना ते आता डॉलर वाले धरून ते नगर फ्रेंड कोण आहे आता. एवढं नको आता बघ मसाला वगैरे टाकला आपण ते काढून ठेवलेलं आहे ते घेऊन टाक फक्त आणि मग जेव्हा ते सीझन त्या टायमाला आपण याच्यात टाकून ती भाजी तर मसाला वगैरे टाकलेला आहे आता मस्त शिजत आहे ते शिजल्यानंतर आपण चिकन वगैरे त्यात मिक्स करू शिजू दे आता मस्त त्याला तर्री वगैरे येईन एकदम पद्धतशीर शांत चला वेटिंग वर पा किती जण आहे भाजी खायसाठी. ते ग्लास आणा ना ते विशाल बोलत माहिती आता मी विशाल बोगोर देऊन टाकला काय माहिती आता विशाल कोथंबीर आहे ना आणखी नाही आता कुठे चट दिली राहू दे आताच आहे का मवळ आहे का जरा आहे मवळ बघा आता एकदा रिबिरी येऊ राहिली त्याला मसाला शिजायला लागला एकदम भारी मध्ये भूक लागलेली वेटिंग वर किती जण आहे सांग. वेटिंग वर सगळे जण बसलेले इथं 1 2 3 4 5 6 आणि तू एक 7 आणि मी तर एक 8वा मी तर भाजी बनवायला लागलो आता आपण येताना 8 आलतो मी 7च कस कधी दिसायला लागली. ते दोन तिकडे ते शाकाहारी ना ते खात नाही ते तिकडे फिरायला लागले ते झाड ते खायसाठी नाही आलेले ते फक्त फिरण्यासाठी आलेले. तर मित्रांनो आता बघा हे विशाल भाऊ काय करायले. आता आपण भाजी टाकत चिकन टाकत आहोत भाजीमध्ये भात टाकायचं ना. अरे हे चालू सर भात शिजून जातो ना आपला तो ते व्हिडिओ काढले ते एक जण न्यूज काढतो ते नंतर मला ए यार राहू दे नको ना रे म्हणणार घेऊ. अरे विशाल भाऊ बसासाठी आकाशचा ताण आला तुला. हा विशाल भाऊ हा धन्यवाद घेऊन चालला. तर हे बघा भाजी जी टाकलेली मस्त आहे गरम लागायला लागली पटकन रुमालाच घेऊ जाऊ दे काय करतो नाही ना ते विष्णूचं धुडक दे ना तू बाहेर थांबा 1 मिनिट. तर सगळे टाकलेले आपण हे बघा एकदा कशी तरी आली एकदम पाणी काय लागू राहील. अरे तू 2 मिनिटं दम धर नाही पुरत नाही का तुला तर शांतील धरणं शांती नाही ना तर हे बघा आता
एकदम पद्धतशीर भाजी म्हणजे तयार झालेली नाही, आणखीन होणार 2 मिनिटामध्ये. कारण की आपण आता चिकन वगैरे टाकलेलं आहे याच्यामध्ये. तरी वगैरे कशी दिसेल तुम्हाला 2च मिनिटामध्ये. थांबा थोडं खालून जाळ लागू दे. मस्त जाळ वेळ लागला ना अशीच तरी दिसेल ना. तिकडं व्हिडिओ बघणाऱ्यांच्या सगळ्याच तोंडाला पाणी सुटणार आहे. सगळे म्हणणार सुटलं का असं पाणी सुटणार आहे भयान. की मी काय म्हणतो, फक्त लाळ गळू नका देऊ. गल्ल्या गल्ल्या पडणार सगळे गल्ल्या गल्ल्या. कारक मग बन आता तो बघा काय करायला लागलं. काड्या तोडा लागलं तिकडं. लय बेकार पडला मित्रांनो तो. इकडे कोथिंबीर टाकायला लागली भाजी. एक कोथिंबीर टाक. आणि इकडे मी मस्त पिवळं पाणी पिलेलं आहे आता. अरे पाणी इकडे हा. ओके मध्ये एकदम. ओके मध्ये एकदम. हे काय विषय होता दादा? भाजी खाल्ल्यानंतर सांगा काय विषय होता. बर. आताच काही नका हे जादू आहे, प्रायव्हेट मसाला आहे तो प्रायव्हेट. असं कधी बघितलं नसेल त्यांनी व्हिडिओ मध्ये. प्रायव्हेट मसाला तो सांगत नसते, सिक्रेट मसाला सांगत नसते, दाखवत नसते. भाजी तर रिव्ह्यू आलेली का? हे बघा ओय काय दिसते बघा. तरी फक्त एवढं आहे की थोडी पतली झालेली आहे. कारण की आमचे मेंबर वाढले होते. आता सगळे पोट भरून खाणार आहे मस्त भातासोबत. काय थोडं होऊन जाईल आता इकडं तिकडं. पण टेस्टला एक नंबर आहे ना. चावून चाटून काय म्हणते हे करून बघतो काय. नाही ना पाय पाय तो पाय. अरे काय गप्पा झाल्या. हो ताट कुठे गेलं? ताट आहे काय? हो ताट द्या. हे बघा बनाचे पहिले तडीस. 1 मिनिट आता बाय. ते करंगी करणं घेत बस. हा ते बघू ना धुवान. याच्यामध्ये तांदूळ टाकायचे. ते पाणी चांगले मस्त टेस्ट नाही जमत तशी. विशाल भाऊ तांदूळ धुवून काढणं. हा हे काय भाजी व्हायच्या आधीच चालू केलं त्यांनी खायला. मी काय म्हणालो आता झालं ना आपलं सगळं. भाजी वगैरे झालेली तयार आता. मस्त तरी वगैरे पण आली भाजीला. एक काम करा लाकडं बिकडं बाजूला करा. मस्त बसून जायचं आता. नाही तर इकडे पण जागा करा तयार. इकडेच बसू सगळे. तू काय खाने से बनने से पहिले खाना चालू. अरे बनली भाजी फक्त काय आहे आता ते एकदम ओके मध्ये झालेली. पीस काढवर. थोडं मी टाकून पाय ना मग पाय दे. ओके अरे ओके. हे बघा हे बघा तर बघा भाजी झालेली आहे. मस्त उतरून ठेवायचं पद्धतशीर. प्लेट घे. दादा तिला हलवून थोडं. थांब ना 1 मिनिट. खाली दोन विशाल भाऊ आपण आतमध्ये बसलो असतो. आतमध्ये पाहिजे भारी नाही हो नाही नाही. लिंबू पडेल. अरे लिंबू घ्या इकडे दे. हे राईस. हा हा इकडे तयारी चालू आहे बसायची बघा. हे बघा आम्हाला बसायची तयारी. हवी लागते हे बघा हवा बिवा. हा ओके मध्ये एकदम. कॅमेरा पुसला का? सगळं कॅमेरा बिमेरा पुसला. पण हे राईसची स्कीम यांची. रवायची तयारी झाली मित्रांनो. आता हे बघा फक्त कांदे बिंदे कापायचे. आता कांदे वगैरे कापू. अवतार बघितला असेल तुम्ही किती बेकार झाला. कारण की एकदम गॅस जवळ नव्हतो. एकदम मोठ्या काय म्हणते ते भयंकर चुली जवळ होतो मोठ्याला. तर आता कांदा वगैरे कापला मस्त. हे करून कांदा कापत आहे. आणि हे सगळे बसलेले वाट बघत भाजीची. भाजी झालेली आहे. आम्ही आधीच खायला लागलो होतो. हो का? त्यांना दमत धरला. बर सोमा याच्यातले बिया तू बरं पूर्ण कोण नाही ते पायरे 542,000 हे बघा. कांदा लिंबू मध्ये काय कांद्यामध्ये मीठ टाकणं चालू आहे. तर डुकर बिकर आलं का? नाही
कांदा चिरला मस्त, त्याच्यामध्ये मीठ वगैरे टाकलं, आता लिंबू टाकलं, जेणेकरून नाही का भाजीमध्ये जास्त मीठ खाणार नाही कोणी, हे लिंबू खाणार नाही. तर थोडंसं मीठ घ्या आणखी, थोडंसं टाकायचं बस. भात झाला, घेऊ का? हा घ्या. आता एक पत्रवाळे आपापल्या सगळ्यांनी वाटून घ्या. सारखा सारखा अरे या अरे सारखा भात मध्ये ठेवा. अरे आणले गहू होते ना इकडं. तर चला आता नंतर बोल. सुट्टापुरी चालू आहे रे आता. बस. तर बघा भाजी वगैरे झालेली आहे, बघा भाजी झालेली आहे. तर आपापल्या हाताने घ्या. तसं म्हटलं तर सगळे घ्या इकडे प्लेट करा. चला लवकर 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 प्लेट करा. कम बाय आम्ही गेलो पुढं. नाही तर तर आमचा भाऊ आमचा का भावाला दमत नाही होत नाही. कोणला? आपल्या भावाला. तर सगळे खायला लागले मस्त. भाजी काही झाली सांगा ना. एक नंबर. पुरणार नाही भाजी, भाजी पुरणारच नाही. आहे का हे इकडे एक एक नंबर एक नंबर. कस काय मग? अरे बाप मीठ कमी. अरे यार हे बघा इकडे काय विषय चालू आहे. आता सब डेप मार रहे अब. मित्रांनो पोटभर जेवण केलं आता मी, मग झालं. आता हे बाकी आहे. आता हे विशाल भाऊला विचारा कसं झालं. मला काय विचारता यांना विचारा ना एकदा भाजी काय झाली. भाजी काय झाली भावनो? तर बघू ना हो भाजी आज झाली, भाजी पुरली नाही. हाय किती जण? 1 2 3 4 5 6 7 8. काहीच नाही. 11 भाकरी 5-6 पोळ्या होत्या. हा पुऱ्या खतम झाल्या आता. आणि भात खतम. भात बी एवढं भगून भरून आता ते बी खतम झालं. भाजी बघू ना. भाकरीच नाही राहिल्या. हा अजून खायचं हे काय भाकरी घ्या ना. एवढं भाकरी पोळ्या नाही. तरी एवढी पोळी उरलेली आहे. झोपलं काय उठत नाही मला. मला तर नशा चढल्यासारखं झालं गो भाजी खाल्ली. असं सुधरायला नाही. तर मित्रांनो जेवण बिवण झालं पोटभर. आता घरी निघायची तयारी झाली, पण आमचे कार्यकर्ते बघा कुडू कुडू पाडायला लागले. पण जेवण जास्त झालं बरं, नाही तर माणसानं तुम्ही दारू बिरू इस्कीम नका करू. विशाल भाऊची तर ढेरीच बाहेर आली बाबा, बाकी काहीच नाही. दारू वगैरे नाही पिले आम्ही पेत बी नाही. आम्ही पेत बी नाही. तर आता काय बोलायचं सुधरायला नाही विशाल भाऊला. शिर जेवण झालेलं आहे. आता घरी जातो आता, काय सुधरायला नाही आता. तर मित्रांनो मी फोनमधले तुम्ही म्हणत आहात क्लिअरिटी वगैरे चेंज झाली. तर बघा माझा फोन ऑफ झालेला आहे, चार्जिंग संपली याच्यातली. तर कारण की घरून येताना चार्जिंग एवढं काही करून नव्हतं आलो. आम्हाला वाटलं होतं की इकडे करू, तर मी नाही का हे काय चार्जर वगैरे पण खिशात आणलं होतं, पण इकडं लाईटच नव्हती. इथं हे लावलेलं आहे, काय म्हणतात त्याला, सोलार पाटी. हा सोलार पाटी. मला ते लक्षात येत नाही नाव, लक्षात त्याच्यामुळे ठेवावं लागेल आता. काय सोलार पाटी सोलार पार्टी बघितलेली मित्रांनो. सोलार पार्टी सोलार पार्टी सोलार पार्टी नाही, सोलार पार्टी सॉरी. तर चला ठीक आहे. आपला आकाशनी भांडे वगैरे भगुन वगैरे धुवून आलेला आहे. तर पार्टी एकदम मस्त झालेली आहे. तर कमेंट मध्ये तुम्ही नक्की सांगा की भाजी कशी झाली. एक मिनिट, यांना सगळ्यांना तर आवडली, यांना विचारून घ्या एकदा. एक मिनिट, भाजी कशी झाली. एक नंबर एकदम. भाजी कशी झाली. नाही पुरलीच नाही भाजी आम्हाला. भाजी कशी झाली. भाजी काय झाली रे. एक नंबर. हा सगळे सांगा आता. नंबर झाली मला. तर हे भाऊ लय भारी सांगा. कारण की या भावाला नाही का आता डायरेक्ट उपाच नाही राहता यायला लागले. डायरेक्ट भाऊ झोपले, सुधरायला नाही. ते म्हणते की भाजीमध्ये काही टाकलेलं आहे का, काही म्हणजे नाशा वगैरे व्हायसारखा. तर तसं काही आपण टाकलेलं नाहीये. तर भाजी एकदम चांगली झाली होती मित्रांनो. तुम्ही पण बघितली तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असेच आपण अनेक ब्लॉग घेऊन येणार आहेत. आणखीन
21 तारखेला का 31 तारखेला डिसेंबर. तर 31ला यांची तयारी आहे बसायची. तर इथं नाही कुठंतरी आणखीन बघू आता जागा आपण चेंज करू, कारण की दर टायमाला एकच लोकेशन ठीक वाटत नाहीये. तर आपण लोकेशन चेंज करू नंतर. आणि पुढच्या लोकेशन मध्ये भाजी बी दुसरी देऊ तुम्हाला, ताण नका घेऊ. फक्त पूर्ण व्हिडिओ पहा, लाईक शेअर जेवढा होईल तेवढा शेअर करा, जेवढा कमेंट होईल तेवढं कमेंट करा. ठोसून बस, ठोसून कमेंट धन्यवाद. करा. काय ढोसून ढोसून करा, टोचून करा, टच करा, तर पण करा. चला मित्रांनो, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि असा ब्लॉग आम्ही आता चालू केलेले, तर सपोर्ट करा. आणि आणखीन काय बोलतात तर तुम्ही सांगा आता. तुमचा बाकी गरिबांचा आशीर्वाद राहू द्या. हा आणखीन कोणाला काही बोलायचं आहे का? नाही तर डबल माणसान की विशाल भाऊ मी मला बोलू दिलं नाही. झळक्या लोकांना कधी बी सुखी राहू द्या आमच्या बस बघा आता हे आमचे एक कार्यकर्ता बघा कसे फिरते. यांनी पण खूप एन्जॉय केला, कारण की घरी होते ते तर त्यांना नाही का पिंजऱ्यामध्ये बोर होत होतं जास्तच, कारण की तेवढ्या जागेत फिरू फिरू बोर झाले होते. आम्ही नाही बरं का हे आमचे ते परी आणि बजरंग, आता ते पण आता जाऊ आपण त्यांना घेऊ घरी, कारण की ते राहू शकत नाही इकडे कुठं. मी निघलो की लगेच ते निघणार माझ्या मागे. तुम्हाला बघायचं असलं तर दाखवतो, नाही तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बाय बाय. घंटी बी वाजवा बरं, टिंग टिंग. बाय बाय.